नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। माझं नाव आहे उमेश आणि आज आम्ही इथे आमच्या कळवा विभागामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्यातर्फे आज आम्ही रस्त्याच्या कडेला देवींचे मूर्ती वगैरे असतात, खंडित करून टाकलेल्या वगैरे असतात। जसं की मी तुम्हाला दाखवतो, हे बघा इथे अशा रस्त्याच्या कडेला टाकलेले असतात, त्यांच्याकडून त्या सर्व उचलायचं काम चालू आहे। हे आमचे सर्व कार्यकर्ते ते आता संपूर्ण जंगलामध्ये किंवा अशा रस्त्याला इकडे तिकडे साईडला कुठे कुठे जे देवींचे मूर्ती वगैरे आहेत किंवा मंदिर वगैरे असे आहेत ते सर्व ते एकत्र करून आता खाली टाकायचं काम आता यांच्याद्वारे चाललं आहे। बऱ्याच दिवसापासून एक बाब आमच्या असं निदर्शनास आली होती की लोक इकडे खंडित झालेल्या मूर्ती असतील किंवा फोटो असतील जे देवाऱ्यामध्ये खराब वगैरे झालेले असतील ते सगळे आणून इकडे असे जंगलामध्ये किंवा झाडांच्या कडेला वगैरे जिथे जास्त लोक वगैरे नसतात किंवा अशी रिकामी जागा वगैरे आहे तिकडे आणून असे तिकडे आणून टाकतात। तर ही पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे। आमच्या निदर्शनास आली होती तर आमच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी मिळून आज असं ठरवलं होतं की आता आपण जायचं आणि ह्या सर्व मूर्त्या वगैरे असतील किंवा जे फोटो वगैरे असतील ते एकत्र करायचे आणि जाऊन ह्याच्यामध्ये खाडीमध्ये सोडून द्यायचे करून, कारण त्यांची विटंबना होऊ नये म्हणून। आता तशी तर बघायला गेलं तर विटंबना झालेलीच आहे खरं बघायला गेलं तर, पण हीच एक दुर्दैवाची बाब आहे की आपल्या हिंदू समाजामध्ये लोकांना ही गोष्ट कळत नाही। एक साधीशी गोष्ट कळत नाही, जर आपण आता देवाची मूर्ती किंवा जर एखादा फोटो खंडित झाला आहे, खराब झाला आहे, तर तो एखाद्या प्राण्याच्या प्रवाहामध्ये किंवा एखाद्या डबक्यामध्ये तलावामध्ये नेऊन सोडा किंवा कमीत कमी कलशामध्ये असतात त्याच्यामध्ये नेऊन ठेवा। ते करायचं सोडून लोक आणून इकडे असं टाकून देतात। किती अशी एक लाजिरवाणी गोष्ट आहे। तर खरं तरी गोष्ट झाली नाही पाहिजे। तुम्ही पण तुमच्या जर कोण निदर्शनात असं आलं असेल की कोण असं टाकत असेल तर कृपया त्यांना थोडा अडवा, जेणेकरून देवाची विटंबना होऊ नये हेच आमचं उद्देश आहे त्याच्यामागे। आता आमचे बरेचसे लोक जे मित्रमंडळी ते गेलेत पुढे, आता आम्ही पण आहेत, दोघं तिघंजण आहेत, ते पण इकडे शोधतोय। बरेचशा दोन तीन गोण्या भरून आमच्या झाल्या, एवढं इथं आम्हाला फोटो वगैरे सामान वगैरे देवाच्या रिलेटेड भेटलं आहे, जे खूप चुकीचे आहे। तुम्ही देखील या गोष्टीची काळजी घ्या की तुमच्याकडून कधी ही गोष्ट अशी होऊ नये म्हणून। चला तर आता आम्ही जमा तर करतोय, चालले आता बघूया आमचे बाकीचे कार्यकर्ते मित्रमंडळी कुठे गेले ते, त्यांना भेटू, तुम्हाला देखील दाखवतो आमचं कार्य कसं चाललं आहे ते। आता एक गोष्ट दाखवतो, ही बघा इकडे ही फोटो पडलेले होते, दिसायला पाहिजे जरा। ही बघा ही अवस्था आहे आपल्या घरातल्या देवांची किंवा फोटोंची, अशी अवस्था इथे विटंबना चाललेली आहे। त्यासाठी सर्वांना एक विनंती आहे की जर तुमच्याकडे असे कुठे फोटो असतील तर कृपया अशा ठिकाणी टाकू नका। जर तुमच्याकडे असतील तर खाडीमध्ये टाका किंवा एखाद्या तलावामध्ये टाकून द्या, ती खरी पद्धत नाही तर आपल्या देवांची अशी विटंबना होत असते। आता हे आम्ही उचलायचं काम तर करतोय, पण पुढच्या वेळेस जर तुमचं असं निदर्शन आलं तर कृपया ही गोष्ट लक्षात ठेवा। धन्यवाद। रामकृष्ण हरी, आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांचे कार्यकर्ते। काही दिवसांपूर्वी आम्हाला अशी खबर भेटली होती की इथे जी संपूर्ण कंपनी आहे कळवा ईस्टमध्ये, तिथे असं आपल्या देवतांच्या मूर्ती फोटो वगैरे त्यांची विटंबना करून जे खंडित झाले जेव्हा ते खराब झाले ते लोकांनी एखाद्या तलावामध्ये सोडायच्या ऐवजी किंवा एखाद्या वाहत्या खाडीमध्ये सोडायच्या ऐवजी, नदीमध्ये सोडायच्या ऐवजी अशा झाडाखाली किंवा रस्त्यामध्ये टाकलेल्या होत्या।
तर ते खरं तर पूर्ण गोष्ट चुकीची आहे. ते आम्ही उचलण्यासाठी आज हे सर्व कार्य केलेलं आहे आणि आम्हाला अंदाजा नव्हता की एवढी असेल म्हणून. असं वाटलेलं की कुठेतरी एखाद दुसरे अशी मूर्ती वगैरे किंवा फोटो वगैरे भेटेल म्हणून, पण तुम्ही आता बघू शकता की एवढं आम्हाला संपूर्ण भेटलेलं आहे. खरं तर एक लाजिरवाणी गोष्ट आहे की आपल्या हिंदू समाजासाठी की आपण आपल्याच घरातले देव आहे ज्यांना आपण मानतो की आपले सर्वस्व आहे ते आपण त्यांची जशी विटंबना करून रस्त्याच्या ठिकाणी टाकले आहे. तर सर्वांना कशी विनंती आहे संपूर्ण हिंदू समाजाला, आपल्या विश्व हिंदू परिषद यांच्यातर्फे, बजरंग दल यांच्यातर्फे, आता तुम्ही बघू शकता छोटी छोटी पोरं ज्यांनी सर्वांनी कार्य केलेलं आहे, सगळे बाल बजरंगी ज्यांनी सर्व कार्य केलेले आहे, हे सर्व साफसफाई करायचं किंवा देवांची मूर्ती फोटो ते सर्व उचलायचं. आता हे थोड्या वेळाने आम्ही तिथे वाहत्या नदीमध्ये रेतीबंधाला टाकून येऊ. तर तुम्हाला सर्वांना एकच विनंती राहील की जर तुमच्या निदर्शनात असं काय येत असेल की असं कुठे फोटो वगैरे टाकत असेल तर कृपया त्यांना अडवा. आणि जर तुम्ही देखील असं स्वतः करत असाल तर ते करू नका. ही तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती आहे. धन्यवाद. रामकृष्ण. तर आता तुम्ही बघितलं असेल आम्ही एवढं सर्व सामान जमा केलं आहे. आता हीच होतं आमचं कार्य आजचं. तर तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही देखील असं काय करू नका. जर तुमच्या निदर्शनात असेल ते देखील बंद करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून देवाची विटंबना वगैरे जास्त होणार नाही. ही तुमच्या सर्वांकडे विनंती आहे. धन्यवाद. आम्ही देखील आता आमचं कार्य पूर्ण झालं आहे. आता हे नदीत सोडून येऊ खाडीमध्ये आणि नंतर आम्ही देखील आपापल्या कामाला निघून जाऊ. धन्यवाद.